धारबांदोड्या कुळेच्या शशिकांत वेळीपान आम आदमी पार्टीत अधिकृतपणान प्रवेश केला। येता ते जिल्लो पंचायत वेंचणुकेचो आपाचो उमेदवार म्हणून शशिकांत वेळीपाकूच फुडें काडला। धारबांदोडच्या ऊस शेतकऱ्यांचो प्रश्न कुसत दवरला अशें शशिकांत वेळीपान सांगले। फाटल्या 10 वर्सां सावन साखर कारखानो बंदच आसा। मुख्यमंत्र्यान शेतकऱ्यांक कॉम्पेन्सेशन दिता म्हणून सांगलेलें ते थोड्यांकच पावला। बाकीचे शेतकार रिणांत सापडल्यात। साखर कारखानो केन्ना सुरू जातलो हाची वाट पळयतात, शशिकांत वेळीपान सांगले। ह्या वेळार आपाचो आमदार वेंजी विहेगश आणि हेर वांगडी हजर आसले। गोवा भाऊसाहेब बांदोडकरांचे अस्तित्व सांबाळपा खातीर शेतकारांक प्लांट उबारलेलो तो आज फाटले 10 वर्सां तो बंद पडला। तर कित्याक लागून बंद पडला? तर ह्या सरकाराच्या हितून आमकां फसवणूक जाली। तुमकां 5 वर्सांचे बेनिफीट दिता आनी तो रोखडोच रिनोवेट करता आनी ताचे हितून प्लांट घालता। आज प्रत्येक शेतकार ताचे आशेक रावलो। 5 वर्सां पासून तुमकां आमी कॉम्पेन्सेशन दिता अशें म्हणलें आनी 5य वर्सां तेंच्यान थोड्यांक दिलें, थोड्यांक दिवना। खरोच उस्कार आसता कसलेंच बेनिफीट मेळना। आमी बँकेक कर्ज बाजार जाले, हांव सुद्दां जालो, म्हाजे वांगडी उस्कार जाले। आतां फक्त वाट पळयता आमी शुगर फॅक्टरी चालू जातली काय म्हणून। आयज खोशेची खबर त्या धारबांदोडच्या वाठारांतल्यान एक नवो वांगडी आमकां जॉइन जाता आमचे आम आदमीच्या फामिलीक। म्हजे सांगाता आसा आमचो वेल्ली मतदारसंघ बेनावली मतदारसंघाचो आमदार बाब वेंजी विहेगस आनी आमचो नवो जॉइन जाता तो वांगडी आसा आमच्या वारा बाब शशिकांत वेळीप। 26 तारखेर आमच्या पार्टीचो स्थापन दीस जालो। 13 वर्सां जालीं ही पार्टी घडोवन हाडल्यार आम आदमी पार्टी आनी आम आदमी पार्टी इज वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग पार्टी। आमच्या गोंयांत आमकां खूब पयले त्रास जाताले लोक जॉइन जावपाक, पूण आतां लोक आमचे लायन धांवून येता। जे आमच्या दोनूय आमदारांनी फाटल्या 3 वर्सांक तांच्या मतदारसंघात काम केलां आनी तेंचें काम चोवन लोक आमच्या लागीं येता। वेळीप बाबा जेन्ना आम आदमी पार्टीक येवकार दिता, आज गोंयभर लोकांक एक आश्वासन, एक होप की बीजेपीक उडयतलो जाल्यार कोण? बीजेपीचे गांवांनी वचून, बीजेपीचे वाड्यांनी वचून कॅन्डिडेट सोदून काडून बीजेपी लोकांकडेन पावोन तो वोट ओडटलो जाल्यार कोण? हो सवालाचो आन्सर आज वेळीप बाबा असले कॅन्डिडेट मुखार घालून आमी हे गोंयचे प्रश्न जे आहेत ते सुटावे करपाचो हो आज प्रयत्न।